नमस्कार मित्रांनो. आज एक छोटासा 5-6 मिनिटाचा व्हिडिओ बनवतोय. पण ह्या 5-6 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन टॉपिक शिकवणार आहे मी मॅट्रिसेस आणि डिटर्मिनंटचा. कधी-कधी तुम्हाला काय होतं माहिती का बघा, मॅट्रिक्स दिलेले जातात आणि विचारतात की व्हिच ऑफ द फॉलोइंग आर इन्व्हर्टिबल. आता हा जो प्रश्न आहे इन्व्हर्टिबिलिटी ऑफ मॅट्रिक्सचा, हा तुम्हाला जेईच्या एक्झाममध्ये पण सापडेल, एम-एस-टी व सी-ई-टीमध्ये पण सापडेल आणि मेन म्हणजे बोर्डामध्ये पण सापडेल. हा बोर्डामध्ये पण एम-सी-क्यूला पण येतो. एम-सी-क्यूला 1 मार्क एम-सी-क्यू किंवा मग 1 मार्काला येतो. एम-एस-टी, सी-ई-टीमध्ये हा एक कंपल्सरी पेपर असतो. कंपल्सरी हा एक क्वेश्चन असणार म्हणजे असणार. म्हणजे तुमचे 2 मार्क आज आपण फिक्स करणार आहोत एम-एस-टी, सी-ई-टीचे. ओके. सो याच्यामध्ये काय असतं बघा, तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलेली असते. एकतर ती अशी एकतर ही अशी 2x2 ची असेल किंवा मग ही अशी 3x3 ची मॅट्रिक्स असेल आणि तुम्हाला विचारलं जातं, की ही मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही? आता एक मूलमंत्र सांगतो, सर्वांनी कान खोलून व्यवस्थित ऐकून घ्या. याच्यापुढे आयुष्यात कधी तुमचा प्रश्न चुकणार नाही. मी जी स्ट्रॅटेजी सांगतोय ती फॉलो करा. इथं हवं तर मी तुम्हाला लिहून देतो. जेव्हा पण तुम्हाला क्वेशन असेल, की एखादी मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही, फक्त चेक करा त्याचा डिटर्मिनंट काय आहे. फक्त चेक करा त्याचा डिटर्मिनंट काय आहे. एकच मिनिट हा. हां, सॉरी. जेव्हा पण तुम्हाला मॅट्रिक्स दिलेली असेल आणि विचारलं असेल, की ही दिलेली मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे का बाबा, की नाहीये, तर नेहमी लक्षात ठेवा. कधी पण असा प्रश्न सापडला तर तुम्हाला माझा चेहरा आठवला पाहिजे. अरे हां, यश सरांनी सांगितलं होतं, एखादी मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही, हे जर ओळखायचं असेल, तर त्या मॅट्रिसेसचा डिटर्मिनंट काढायचा. काय काढायचा बाबांनो? डिटर्मिनंट. आणि हा जर डिटर्मिनंट समजा डिटर्मिनंट हा जर 0 आला, तर ती मॅट्रिक्स नॉन इन्व्हर्टिबल असते. आणि जर हा डिटर्मिनंट नॉन झिरो आला तर मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असते. इंग्लिश इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर इन्व्हर्टिबल म्हणजे इन्व्हर्स एक्झिस्ट करतो का? येस, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स केव्हा एक्झिस्ट करणार? जेव्हा त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असणार. पण जर डिटर्मिनंट झिरो असेल तर नॉन इन्व्हर्टिबल. बस एवढा सोपा कॉन्सेप्ट आहे. ओके. सो आता आपण एक एक प्रश्न घेऊयात. पहिली मॅट्रिक्स बघा आपल्याला काय दिली आहे. 2142. हे सगळे मी स्टेट बोर्डाचे प्रश्न घेतो हा. माझ्या मनाचे एकही प्रश्न नाही. समजा मी याला म्हणतो ए मॅट्रिक्स. आता डिटर्मिनंट ऑफ ए काढू. डिटर्मिनंट कसा काढायचा रे? याला याच्याशी लग्न करून द्या, याच्याशी लग्न करून द्या. म्हणजे हे झाले 2 × 2 - 1 × 4. मग 2 × 2 किती होतात? 4. 1 × 4 किती होतं? 4. मग 4 - 4 किती आलं? 0 आलं. बघा, दोन मॅट्रिक्सचं सॉरी, एखाद्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 आलं म्हणजे ते काय झालं? नॉन इन्व्हर्टिबल. कळालं किती सोपं आहे? कळालं. अजून एक्झाम्पल सोडून दाखवतो. चला, आपला वरचा एक्झाम्पल घेऊयात आपण. काय होता? कॉस थिटा साइन थिटा. कॉस थिटा साइन थिटा. नाही, इथं मायनस आहे. इथं आहे साइन थिटा आणि इथं आहे कॉस थिटा. परत अरे इन्व्हर्टिबिलिटी काढायची ना. आयुष्यामध्ये कितीही गोष्टी विसरा, सगळ्या जगाला विसरा, पण आयुष्यात कधी इन्व्हर्टिबिलिटी टेस्ट विसरू नका. का विसरू नका? मी शिकवतोय म्हणून. काय सांगितलं मी? एखादी मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही हे कसं ओळखायचं? भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, डिटर्मिनंट काढून घ्या. याला याच्याशी लग्न करा, याच्याशी लग्न करा. हे काय झालं? कॉस थिटा इंटू कॉस थिटा हे एकत्र येणार. मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा. ओके. कॉस थिटा इंटू कॉस थिटा किती असतं? कॉस स्क्वेअर थिटा. मायनस साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा किती येणार? मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके. मग हे किती आलं? कॉस स्क्वेअर थिटा. मायनस मायनस किती झालं? प्लस साइन स्क्वेअर थिटा. अरे आपल्याला तर माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 1 आणि 1 झिरोच्या बरोबर नाहीये, म्हणजे दिलेली मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे. आहे का सोप्पा?
आहे ना. म्हणजे उद्या समजा जर तुम्ही एखाद्या मुलीचं स्थळ बघायला गेले, मुलीच्या बाबांनी विचारलं काय येते, तर सांगायचं बघा मला मॅट्रेस इन्व्हर्टिबल आहे की नाही हे चेक करता येते. फिदा, लगेच फिदा. बघा, मी थोडा फनी वे मध्ये कॉन्सेप्ट सांगतो, बट मेन इंटेन्शन हाच आहे की तुम्हाला कळालं पाहिजे. तिसरी मॅट्रिक्स काय? 1 3 2 3 1 2. 1 3 2 3 1 2 आणि इथे काय दिलं आहे? 1 2 3. पेनची साईज थोडी मोठी करू का? मला पण जरा अडचण वाटते. ओके, चला. परत अरे दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढा, आपला डिटर्मिनंट काढा. आता 3x3चा डिटर्मिनंट कसा येणार? याला घ्या 1ला, 1 याचा डिटर्मिनंट याला आणि याला हे करा. 1 × 3 3, 2 × 2 4, मधल्या नंबरला -3, याला सोडा याला सोडा, तर याला दोघांना घ्या. 3 × 3 9 -1 × 2. आता मी 3x3चा डिटर्मिनंट कसा काढतात याच्यावर काही जास्त भर देत नाही, कारण आता तुम्ही 12वीला आलेत, एवढं तर तुम्हाला कळायलाच पाहिजे. +2 ओके. सो हे किती येणार? 3 × 2 6 -1. 3 - 4 ची व्हॅल्यू किती येते? -1 -3 × 9 - 2 ची व्हॅल्यू किती येते? 7 +2 × 6 - 1 ची व्हॅल्यू किती येते? 5. ओके, बघा हे किती आलं? -1 -21 +10. 100% याची व्हॅल्यू किती येऊ? हे 0च्या इक्वल तर नसणार आहे, म्हणजे दिलेली मॅट्रिक्स आपली इन्व्हर्टिबल आहे. म्हणून हा जो तुम्ही आता 7-8 मिनिटाचा जितका पण व्हिडिओ झालाय, मला माहित नाही कितीचा झाला ऍक्च्युली, ह्या जे 7-8 मिनिटाचा जो आपला व्हिडिओ झाला, यामध्ये तुम्ही काय शिकलात? इथं लिहून देतो मी, 1 मिनिट. हे पेनची भानगड, एक शब्द काही व्यवस्थित कळत नाही. बघा 1 मिनिट, सॉरी हा, खरंच सॉरी. हे काय लिहिलेलं? ओके, चला टाइमपास नका करू, फटाफट. हा जो 7-8 मिनिटाचा व्हिडिओ झाला, याच्यातून तुम्हाला काय समजलं? जर तुम्हाला कधी इन्व्हर्टिबल आहे की नाही चेक करायचं असेल, इन्व्हर्टिबल आहे की नाही चेक करायचं असेल, तर त्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट फाइंड आउट करा. दिलेल्या मॅट्रिक्सचं काय करायचं आहे भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो? डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे माझ्या पण बहिणीच आहात तुम्ही, काय असं वाईट वाटून नका घेऊ. आणि जर ते डिटर्मिनंट झिरो आलं तर नॉन इन्व्हर्टिबल, एल्स इन्व्हर्टिबल आहे. बघा, अख्ख्या यूट्यूबमध्ये शोधा, असं कोणी शिकवणार नाही. मी काय कोणाला रोल वगैरे करत नाही, बट माझं शिकवण्याचं मेथड एकदम फ्रेंडली आहे. हे कळालं ना? अरे आयुष्यामध्ये तुम्हाला आता कितीही मॅट्रिक्स दिल्या, 2x2ची, 3x3ची, 4x4ची, 4x4ची सीईटीच्या सिलेबसमध्ये नाहीये, आणि जर तुम्हाला विचारलं की दिलेले मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे की नाही सांग भावा किंवा ताई, तर तुम्ही काय म्हणाल? अरे मी मॅट्रिक्सचं काय करणार? डिटर्मिनंट काढणार. आणि जर माझा हा जो आहे, हा मंत्र लक्षात ठेवायचा कायम. रोज या मंत्राचा 5 वेळा जप करायचा. ठीक आहे? जसं उपास केल्याने सुंदर बायको किंवा सुंदर नवरा मिळतो, या मंत्राचा रोज 5 जप केल्याने COEP मिळते, VGTI मिळते, PICT मिळते. ओके. जर तुम्हाला कधीही इन्व्हर्टिबल आहे की नाही चेक करायचं असेल, तर त्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट फाइंड आउट करा. आणि जर ते डिटर्मिनंट 0 आलं तर तुमची मॅट्रिक्स नॉन इन्व्हर्टिबल आहे, अथवा ती मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे. या आता कॉन्सेप्टला पुन्हा कधी हात लावू नका. आय होप तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळाला असेल. ओके, सो शॉर्ट व्हिडिओला आपण इकडेच एंड करूया. थँक्यू, बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.